नमस्कार. मी मिलिंद शिवकुमार गाडवे, एंजल वन सबब्रोकर आहे. तर आपल्या क्लायंटसाठी मी ऑप्शन ट्रेडिंगसाठी काही गोष्टी तुमच्यासाठी मी डिस्कस करणार आहे. तर मार्केट 3 प्रकारचं असतं. त्यातला पहिला प्रकार जो आहे, तो मार्केट जर डाऊन असेल, तर आपण बाय ऑन डिप्स पी बाय करायचा असतो. योग्य वेळी पी बाय करायचा. मार्केट जर अपट्रेंडमध्ये असेल, तर योग्य वेळी प्रत्येक डिपला सी बाय करायचा असतो. आणि साईडवेज जर मार्केट असेल तर सी किंवा पी पण थोड्याशा पॉईंट्समधून त्यातून एक्झिट करायची असते. अशा प्रकारे आपल्याला हे करायचं असतं. तर मग आता मी तुम्हाला काही इंडिकेटर्सची माहिती देतो. इंडिकेटर्स आपण पहिल्यांदा लावून घेऊयात. पहिलं इंडिकेटर जे लावायचं आहे त्याला म्हणायचं बॉलिंजर बँड. तर आपण पहिल्यांदा ते लावूयात. इथं आता मी बॉलिंजर बँड लावून दाखवतो तुम्हाला. हे पहिलं एकदम बॉलिंजर बँड. ठीक आहे. त्यानंतर खालचं बॉलिंजर पर्सेंटेज बी म्हणून एक आहे, ते एक लावायचं. ते खाली अशा पद्धतीने येतं. आणि त्यानंतर मग MACD, जे तुम्हाला माहितीही असेल कदाचित, तर MACD एक लावायचं. आणि चौथा आहे पॅराबॉलिक सार. तर बॉलिंजर बँड हे दुसरं आहे, बॉलिंजर पर्सेंटेज. तिसरा आहे MACD. आणि हे डॉट जे आलेले आहेत ते आहे पॅराबॉलिक सार. तर इथं पहा, इथं बरोबर डिप तयार झालेली आहे. अशा डिप जिथं जिथे होतील तिथं जर तुम्ही बाय केलं तर त्यानंतर बाउन्समध्ये तुम्ही प्रॉफिट घेऊ शकता. अशा पद्धतीने डिप प्रॉफिट. आता हे दुसऱ्या दिवशीपासूनचे चार्ट आहेत, आजचे चार्ट आहेत ते. तर अशा डिपप्रमाणे तुम्ही, आणि हे SL जे आहेत, जर तुम्ही प्रॉपर एखाद्या ऑप्शनचा चार्ट लावला, आता मी एखादा ऑप्शनचा चार्ट लावतो, तर ते ऑप्शनचा जर तुम्ही एखादा चार्ट लावलात तर तो ऑप्शनच्या चार्टप्रमाणे पण तुम्ही ते डिपमध्ये बाय करू शकता आणि ते .SL म्हणून पण यूज करू शकता. हे बॅक टेस्ट करा सुरुवातीला आणि मग या पद्धतीने काम करा. थँक्यू.